स्वागत आणि एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। अभिनेता सलमान खानच्या हत्येचा आणखी एक कट आता उघडकीस आलेला आहे। पनवेलमध्ये सलमानच्या गाडीवर हल्ला करण्याचा कट होता। लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हा प्लॅन होता। नवी मुंबई पोलिसांकडून 4 जणांना अटक करण्यात आली आहे। पाकिस्तानच्या शस्त्रास्त्र पुरवठादाराकडून शस्त्र मिळण्याची योजना होती। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तुरुंगात असलेल्या गुंड बिश्नोईनं कॅनडास्थित चुलत भाऊ अनमोल बिश्नोई आणि त्याचा सहकारी गोल्डी ब्रार याच्यासोबत पाकिस्तानातील एका शस्त्रास्त्र विक्रेत्याकडून AK-47, M16 आणि इतर अत्याधुनिक शस्त्र विकत घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यांना अभिनेता सलमान खानच्या हत्येचा त्यांनी कट रचण्यात आला। महेश बागल आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया। महेश, आपण बघतोय प्लॅन मध्ये त्यांचा उद्देश सलमान खानची गाडी थांबवणं किंवा फार्म हाऊसवर हल्ला करणं होतं असं कळतंय, काय अपडेट्स? तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईकडून सलमान खानला जीवेठार मारण्याच्या धमक्यांचं सत्र गेल्या काही महिन्यांपासून सुरू होतं आणि त्याचाच एक भाग म्हणून काही महिन्यांपूर्वी सलमान खानच्या बांद्रा स्थित गॅलेक्सी अपार्टमेंटवर 2 मोटरसायकलवरून आलेल्या गुंडांनी गोळीबार केलेला होता। या संदर्भात मुंबई पोलिसांकडून 4 जणांना अटक करण्यात आलेली होती। मात्र आणखीन तपास करता नवी मुंबई पोलिसांकडून आता 4 जणांना अटक करण्यात आलेली आहे। खळबळजनक माहिती अशी आहे की लॉरेन्स बिश्नोई जी गँग होती त्यांनी सलमान खानच्या पनवेल स्थित फार्म हाऊसवर हल्ला करण्याचा कट रचला होता। एवढंच नाही तर जर सलमान खानवर हल्ला करायचा असेल तर त्याची रेकी सुद्धा त्यांनी केलेली होती। सलमान खान त्या फार्म हाऊसवर कधी येतो, कधी तो त्याच्या गाडीतून बाहेर फिरायला जातो किंवा सकाळचा मॉर्निंग वॉक करायला तो कशा पद्धतीने बाहेर पडतो, कुठल्या गाडीचा वापर करतो याची रेकी सुद्धा यांनी केली होती। त्यांचा कट असा होता की सलमान खानवर अचानक हल्ला करून त्याला ठार मारायचं आहे, यासाठी त्यांनी AK-47, M16 ही अत्याधुनिक शस्त्र पाकिस्तानामधील एका शस्त्र पुरवठादाराकडून मागवलेली होती आणि ती त्यांच्या हाती लागली सुद्धा होती असं पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे। या पोलिसां सूत्रांच्या म्हणण्यानुसार या प्लॅन मध्ये सलमान खानची गाडी थांबवायची आणि त्याच्यावर हल्ला करायचा। जर तो फार्म हाऊस मध्ये बसला असेल तर फार्म हाऊसवर थेट हल्ला करायचा असा कट त्यांनी रचला होता असं पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे। पोलिसांनी या 4 आरोपींची नावं आता उघड केलेली नाहीयेत, कारण तपासाच्या दृष्टिकोनातून अतिशय संवेदनशील हे प्रकरण पोलिसांना वाटत आहे। जी शस्त्र त्यांनी विकत घेतलेली होती ती कशा प्रकारे भारतात आणण्यात आलेली होती, ज्यामध्ये AK-47, M16 या शस्त्रांचा समावेश आहे, ती कोणाच्या मार्गे आली, किती पैसे दिले होते, कुठल्या कुठल्या टप्प्यात ती शस्त्र या आरोपींकडे पोहोचली आणि ती मुंबईत आणण्यात आली होती का, या सगळ्या गोष्टींचा तपास पोलिसांना करायचा आहे। त्यामुळे कमालीची गुप्तता पोलिसांनी बाळगण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र 4 जणांना अटक केल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आणि तशा प्रकारची गुन्ह्याची नोंद नवी मुंबई पोलिसांकडे करण्यात आलेली आहे। निश्चितच महेश, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।